कधी-कधी हॉरर चाकू, रक्त किंवा जंप स्केअरबद्दल नसतो. तो पॉवरबद्दल असतो. कोण कंट्रोलमध्ये आहे, कोणाला हार्मलेस समजलं जातं, जोपर्यंत नियम कोसळत नाही. सेंड हेल्प हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे सॅम रेमी यांनी. मिझरीमध्ये रॉब रेनर यांनी सॉफ्टनेसला सस्पेन्सचं वेपन बनवलं होतं आणि इथे रेमी तोच गेम खेळतो, पण मॉडर्न ट्विस्टसोबत. रेचल मेकॅडम्स अननोन नाही. रॉमकॉम आयकन आहे, ऑस्कर नॉमिनी आहे, पॉप कल्चर विलन पण राहिलेली आहे आणि तिला अशा रोलमध्ये टाकणं जिथं ऑकवर्ड दिसणे, ह्युमिलिएशन आणि रिस्ट्रेन गरजेचं आहे, हा मोठा गॅम्बल होता आणि ऑनेस्टली रेमी हा गॅम्बल जिंकतो. तर गोष्ट आहे लिंडा लिडलची. रेचल मॅकॅडम्सने साकारलेला रोल. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये इग्नोर, अंडरलाईन, वर्षानुवर्ष लोकांचे मेस साफ करणारी, पण प्रमोशन कधी न मिळालेली. तिचा बॉस ब्रॅडली प्रिस्टन म्हणजेच डिलेन ओब्रायन. एंटायटल, पॅसिव्ह, अग्रेसिव्ह सीईओ टाईप. थायलंडच्या बिझनेस ट्रिप दरम्यान प्लेन क्रॅश होतं आणि तिथे दोघे रिमोट आयलंडवर अडकतात. इथे पॉवर डायनॅमिक पूर्णपणे उलटं होऊन जातं. ऑफिसमध्ये हेल्पलेस असलेली लिंडा सर्व्हायव्हल मोडमध्ये एक्सेल करते. शेल्टर, फायर, फूड, प्लॅनिंग सगळं. ब्रॅडली मात्र कम्फर्टशिवाय कोलॅप्स होऊन जातो. इंज्युअर्ड, डिपेंडंट, कन्फ्यूज. आयलंड हळूहळू सर्व्हायव्हल स्टोरी राहत नाही. तो सायकोलॉजिकल पॉवर गेम बनतो. हा सिनेमा जगण्यासाठी नाही, बॅलन्स रिसेट करण्यासाठी आहे. पेपरवर हा सिनेमा सर्व्हायव्हल हॉरर कॉमेडी वाटतो. पण आतून हा वर्कप्लेस सटायर आहे, जेंडर पॉवर स्टडी आहे आणि रिव्हेंज फॅन्टसीसुद्धा आहे. कास्ट अवे, ट्रँगल ऑफ सॅडनेस आणि मिझरीचे इकोज जाणवतात. पण रेमी त्याला पल्प, गोर आणि कार्टून स्टाईल व्हायलन्स देऊन स्वतःचं बनवतो. रायटिंग आणि स्टोरी टेलिंगबद्दल सांगायचं झालं तर स्क्रीन प्ले खूप स्मार्ट आहे. आयलंड सर्व्हायव्हल हळूहळू लेबर पॉलिटिक्समध्ये बदलतो. सिस्टीम नसताना ब्रॅडली काहीच नाही आणि लिंडा सगळं आहे. टोन सतत शिफ्ट होतो. कॉमेडी, डिस्गस्ट, फिअर, कॅथार्सिस. पण सिनेमा निहिलिझममध्ये जात नाही. पॉवर रिहर्सल फोर्स वाटत नाही, पण तो अर्न वाटतो. परफॉर्मन्सबद्दल बोलायचं गेलं तर रेचल मॅकॅडम्सचा करिअर बेस्ट टर्न असू शकतो. लिंडा माऊजी आहे, ऑकवर्ड आहे, पण कधी वीक नाही. मॅकॅडम्सची स्टार ओरासुद्धा नॅरेटिव्ह टूल बनते. ती ग्लॅमरस दिसते, म्हणूनच ती अंडर एस्टिमेटेड होते. डिलेन ओबेरॉन ब्रॅडलीला कॅरिकेचर करत नाही. तो मॉन्स्टर नाही, बनाल क्रुएल्टी आहे. त्याची हेल्पलेसनेस हसवते आणि मग ते अस्वस्थही करते. आता डिरेक्शनबद्दल सांगायचं झालं तर सॅम रेमी हा फुल फॉर्ममध्ये आहे. प्रॅक्टिकल गोर प्लस इंटेन्शनली फेक सीजीआय क्रीचर्स. फिजिकल सफरिंगवरून कॉमेडी काढणं रेमी स्पेशल आहे. कॅमेरा सतत सूचित करत राहतो कोणाच्या बाजूने आपण उभे आहे आणि कधी रिथिंक करायचं आहे. बेस्ट जम्प स्केअर इन इयर, जेन्युअनली. हा सिनेमा आहे वर्कप्लेस मिसॉजनीवर. सिंगल वुमेनवरचं जजमेंट, कॉम्पिटन्सी वर्सेस एंटायटलमेंट, सॉफ्टनेस ॲज अ सर्व्हायव्हल स्किल. लिंडा रिटॅलिएट करत नाही, ती रिकॅलिब्रेट करते. आयलंडवरचं तिचं ग्लोब कॉस्मॅटिक नाही, आयडिओलॉजिकल आहे. पिक्चर बाज वर्डिक्ट. सेंड हेल्प हा सिनेमा इंड्युरन्स टेस्ट नाही, तो ग्लीफुल कंट्रोल डेल्युरियम आहे. ही ओरिजिनॅलिटी आजच्या स्टुडिओ सिनेमामध्ये फार रेअर आहे. आणि रेमी इथे जेन्युअनली विन देतो. काही कॉन्ट्राव्हन्सेस आहेत, सीजीआय कधी ओव्हर दिसतो, पण क्रॅक नाही, फक्त क्युबल आहे. सेंड हेल्प सांगतो अंडर एस्टिमेट करणं ही सगळ्यात मोठी चुकी आहे. रेचल मेकॅडम्स आणि सॅम रेमी दोघेही इथे आठवण करून देतात, सॉफ्ट दिसणं म्हणजे सेफ असणं नाही. मी आहे कामेश गाडगे आणि हा होता पिक्चर बाज रिव्ह्यू, जिथे हॉरर फक्त रक्तात नाही तर पॉवरमध्ये असते.